दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे आणि त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून सातत्यानं दररोज पाऊस पडतोय। परिणामी महाराष्ट्रात जो काही पाऊस पडतोय त्या पद्धतीनं भीमा खोरे आणि नेरा खोऱ्यामध्ये सातत्यानं पाऊस पडल्यामुळे उजनी आणि वीर धरणामधून जो काही विसर्ग आहे तो सातत्यानं सोडला जातोय आणि त्यामध्ये सातत्यानं वाढ केली जाते। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच अपडेट पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याचे वरदान असलेल्या उजनी धरणामध्ये दौंडवरून जी येणारी आवक आहे ती दौंडची आवक कालपेक्षा आता जवळपास 2.5 पट झाली आहे। आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून येणारी आवक आहे ती 27,456 क्युसेस इतकी आवक आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी जर आपण पाहायला गेलं तर उजनी धरण टक्केवारी कुठं आता जरा कमी झाली आहे। ते 101.56% झाले की जिथं धरण 105%च्या आसपास भरलं होतं। मात्र आता कालपासून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय तर उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं भीमा नदीमध्ये कालपासून हे पाणी सोडण्यात येते। काल 4 वाजता तो 25,000 क्युसेस विसर्ग होता, नंतर 7 वाजता तो 40,000 करण्यात आला, 8:30 वाजता 60,000 क्युसेस विसर्ग करण्यात आला। ती अपडेट आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। मात्र रात्री 11 वाजता तो विसर्ग वाढवण्यात आला असून तो विसर्ग हा 75,000 क्युसेस इतका करण्यात आला आणि त्याचबरोबर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेसचा विसर्ग या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। त्याचबरोबर कालपासून सायंकाळी 6 वाजल्यापासून नेरा नदीमध्ये सुद्धा वीर धरणामधून जवळपास 42,724 क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी येतोय। असा दोन्ही एकत्रित जर विसर्ग संगमार्गे पुढे आला तर जवळपास तो 1,20,000 क्युसेकच्या आसपास या ठिकाणी येतोय। त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपलं सतर्क राहणं गरजेचं आहे। पाणी आता पिकामध्ये या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं विद्युत साहित्य असतील मोटर्स याची काळजी नागरिकांनी घेण्याचं आव्हान या ठिकाणी प्रशासनावरती या ठिकाणी करत आहे। दर्शको, पावसाचा जोर या ठिकाणी वाढतोय त्यामुळे कदाचित उजनी धरणातून आणखी पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं त्यामध्ये जो विसर्ग सोडला जातो त्यामध्ये वाढ करण्यात येईल। साताऱ्यामध्ये या ठिकाणी पावसाची अपडेट या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं समोर येते, त्यामुळे वीरचा सुद्धा विसर्ग कदाचित वाढण्याची शक्यता आहे। ते माहिती आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। त्या अपडेटसाठी तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा।